हाय हॅलो नमस्कार, मी गौतमी राठोड माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज हेअर केअरबद्दल मी जो पहिला ब्लॉग सोडला आहे त्याचा पार्ट 2 त्याची आता टिप्स तुम्हाला मी छान देण्याचा प्रयत्न करते। तर ताईंनो, आपण केस कशी वॉश करायची ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं। त्याच पद्धतीने तुम्ही केसांना चांगलं ऑइलसुद्धा लावा। केसांना आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा केसांना तुम्ही स्वतः हेअर मसाज करा। माझ्या माऊलींनो, आपण जेव्हा हेअर मसाज करतो तेव्हा आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स होते। बॉडीला एक छान रिलॅक्स आल्यावर तुम्हाला चांगली झोप लागते आणि त्याच्याने सुद्धा तुमच्या केसांना मजबूती येते। आपल्या स्किनवर चांगला ग्लोसुद्धा येतो, केस मजबूत होतात, केस स्ट्रॉंग होतात। तर एव्हरी मंथ किंवा 15 दिवसातून एकदा प्रयत्न करा की मी हेड मसाज नक्कीच करणार ऑइलने। घरच्या घरी ऑइल थोडंसं घ्यायचं आहे, बाउलमध्ये थोडंसं कोमट गरम करा आणि छान फिंगरला घेऊन हलक्या हाताने मसाज करा। 5 ते 7 मिनिटं चांगली मसाज करा। त्याच्यानंतर एक बाउलमध्ये गरम पाणी घ्या, एक नॅपकिन घ्या, मस्त नॅपकिन गरम पाण्यात डीप करून पिळून व्यवस्थित ती डोक्याला गुंतून ठेवा, म्हणजेच तुमच्या डोक्याला चांगली स्टीमसुद्धा लागते। आणि लास्ट पार्ट्समध्ये मी हेअर मसाज कसा करायचा आहे तो व्यवस्थित व्हिडिओ अपलोड केला। तो व्हिडिओ बघून पण तुम्ही तुमचा हेअर मसाज कसा करायचा करू शकता, पण प्रयत्न करा। ह्याच्याने सुद्धा तुमच्या केसांना खूप चांगली नॅचरलरित्या मजबूती येणार। त्याचप्रमाणे केस ज्या पद्धतीत वॉश करायला सांगितलं त्या पद्धतीत वॉश करा आणि केमिकल्सवाले प्रोडक्ट वापरणं टाळा। जे पण शॅम्पू वापरतात ते तुम्हाला त्याच्यात केमिकल्स नसावं, जेणेकरून तुमच्या स्कॅल्पला वॉश होणार, स्कॅल्प कमजोर होणार किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार। तर ह्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा, ठीक आहे। आणि मी आणखी अजून पण चांगले काही ना काही मी टिप्स देण्याचा प्रयत्न नक्की करते, पण असं म्हणतात ना, आपल्याला काम जास्त असल्यावर आणि पार्लर आहे, मग पार्लरचं बघा, किंवा आपल्याला कुठले प्रोडक्ट पॅक करायचे आहे पॅकेजिंग बघा, किंवा कुठल्या त्यांची ऑर्डर घ्यायची आहे ऑर्डरिंगचं बघा, किंवा आपल्याला लाईव्हला बसायचं असतं। खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करून आपण वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी, फक्त माझ्या माऊलींसाठी, माझ्या ताईंसाठी चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते। का तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की मी तुम्हाला घरी बसल्या छान इतकं प्रॅक्टिस करवणार, इतकं छान ट्रेन करणार की तुम्हाला कुठल्याच पार्लरवालीची गरजच पडणार नाही। स्वतःला तुम्ही आवर रेडी करू शकता, स्वतःला हिट आणि फिट, स्वस्त मस्त निरोगी ठेवू शकता। त्याच्यासाठी माझे जास्तीत जास्त प्रयत्न असतात आणि जितकं छान तुम्ही मला प्रतिसाद देणार, जितकं छान तुमचा मला रिस्पॉन्स असणार, तितके छान ताई तुमच्यासाठी प्रोडक्ट, व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओ नक्कीच बनवणार, ठीक आहे। तर आता आणखी काय बोलायला खूप काही आहे, पण आपल्याकडे वेळ खरंच कमी आहे। त्याच्यामुळे मी प्रयत्न करते, पण खरंच माऊलीनं, जर तुम्ही माझा फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच ताईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, का तर छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुढे जाऊन। आणि दुसरी गोष्ट, केसांना मेहंदीसुद्धा लावा। आता जरुरी नाही की ताई केसाला मेहंदी आपण 8 दिवसांनी लावला पाहिजे, असं काहीच नाही आहे। 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा तुम्ही मेहंदी लावली ना, तर त्याच्याने मेहंदी लावल्याने तुम्हाला खूप चांगले बेनिफिट होतील। त्याच्याने सुद्धा केस तुमची चांगली राहतील, केसांना चांगलं बोलतात ना प्रोटीन मिळेल। आणि आपल्याकडे हर्बल मेहंदीसुद्धा आहे, ज्या कुठल्या ताईंना हवी असतील, बर्गंडी, ब्राऊन आणि ब्लॅक कलरमध्ये आपल्याकडे मेहंदी आहे, किंवा कुठल्या ताईंचे केस खूपच व्हाईट होत असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे मेहंदी आहे। शिवाय आपल्याकडे ऑइल शॅम्पूसुद्धा आहे, त्या ऑइल शॅम्पूने सुद्धा तुमची केस नॅचरलरित्या ब्लॅक होतील आणि कुठलेच केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याची तुम्हाला गरज नसेल, ठीक आहे ताईंनो। असे छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान कमेंट करा। आणि आणखी कुठले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे। मी 100% तुमच्यासाठी वेळात वेळ काढून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल। तर आत्ताचा ब्लॉग मी इकडेच थांबवते। सगळ्या ताईंनी, सगळ्या दादांनी, माझ्या सगळ्या माऊलींनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा। सगळ्यांना माझा श्री गणेश, श्री स्वामी।